पत्रकार संघांचं आणि सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून आभार मानते। प्रथम नागरिक म्हणून जे ग्रामपंचायतीचं कर्तव्य आहे त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून खारीचा वाटा उचलून जे काम केलं ते खरंच खूप चांगलं आहे। नेहमी तुम्ही कुठेतरी समाज प्रबोधन किंवा समाजासाठी न्यायाची हक्काची बाजू मांडताना हे सुद्धा समाजकार्य करता, त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद। दिवाळी साजरी होणार आहे, यावर्षी जी दिवाळी पर्यावरणासाठी कशी पूरक असावी आणि कसा संदेश द्या? 17 सप्टेंबरपासून मुख्यमंत्री पंचायत राज ही एक नवीन योजना आली आणि त्या योजनेत 17 सप्टेंबर ते 2 ऑगस्टपर्यंत गांधी जयंतीपर्यंत स्वच्छता मोहीम राबवायची होती। ते आम्ही राबवून झाले, पण हेच कंटिन्यू पुढे करत दिवाळीत जास्त कचरा कसा होणार नाही आणि ध्वनी प्रदूषण जास्त कसं होणार नाही हे सुद्धा आम्ही अगदी ग्रामसभा असेल किंवा बचत गटाच्या माध्यमातून महिलांपर्यंत मुलांपर्यंत पोचवून शक्यतो शांततेत दिवाळी कशी होईल हे बघण्याचं आम्ही एक कार्य करणार आहोत। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आपण सगळेच जण स्वच्छता मोहीम केली। आजची केलेली स्वच्छता मोहीम ही कायम वर्षभर अशीच राहावी, सातत्यात राहावं आणि खऱ्या अर्थानं वासांबे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीनं सिंगल यूज प्लास्टिकला बंदी केलेलीच आहे। पण तुमच्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून आज एक विनंती करते मी की ह्यापुढे कुणीही प्लास्टिकची पिशवी वापरू नये। शक्यतो तुम्ही आज त्या पिशव्या डिस्ट्रीब्यूट करणार आहात त्या पिशव्या सगळ्यांनी वापराव्या आणि सणासुदीच्या काळामध्ये आपल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये होणाऱ्या कचरा टाळावा। आणि खरं तर व्यापाऱ्यांना मी मनापासून एक सूचना किंवा एक सरपंच म्हणून त्यांना सांगेन की शक्यतो सिंगल यूज प्लास्टिक बंद करा, जेणेकरून पर्यावरणपूरक दिवाळी आपण साजरी करू शकतो।